भक्तांच्या घरचा पाहुणचार घेतल्यानंतर विघ्नहर्ता गणरायानं गुरुवारी भावनिक वातावरणात भक्तांचा निरोप घेतला। लाडक्या बाप्पांसह गौराईला निरोप देण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गणेश भक्तांची सहकुटुंब नदी तलाव परिसरात गर्दी झाली होती। अनेक गावांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती। कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करून अनेक गणेश भक्तांनी मूर्ती दान केल्या। राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला। शेळेवाडी इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती। आणाजे, सिरसे, राशिवडे, कौलव, माझगाव या ठिकाणी निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला। कुडुत्री इथं लेझिम पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गावातील प्रमुख रस्त्यावरून घरगुती गणपतींची मिरवणूक काढण्यात आली। वामनरावजी गुळवणी महाराज कला क्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं यावर्षीही मूर्तीदान आणि निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला। तालुक्यातील नागरी भागातील अनेक लोकांनी घरांमध्ये कृत्रिम कुंड तयार करून मूर्तींचं विसर्जन केलं। चक्रेश्वरवाडी इथं गौरी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या खणीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। करवीर तालुक्यातील निगवे खालसा चुये इथंही मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला। राधानगरी तालुक्यातील मोहडे इथं गणेश मूर्तींसह गौराईंचं कृत्रिम कुंडात विसर्जन करून मूर्ती दान करण्याची परंपरा ग्रामस्थांनी कायम राखली। राशिवडे परिसरातील परिते, भोगावती, हसूर, वाघवडे, कोदवडे, चाफोडी, पुंगाव या गावांमध्ये भक्तिमय वातावरणात घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। पेठवडगाव नगरपालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती। गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश विसर्जन करण्याला चांगला प्रतिसाद दिला। सुमारे 1875 गणेश मूर्ती नगरपालिकेकडे दान करण्यात आल्या। सुमारे 3.5 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं। यासाठी उत्कर्ष सनगर समाज, युवा ग्रुप, रामकृष्ण तरुण मंडळ, रामभक्त सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्यासह शहरातील इतर मंडळं, सामाजिक संस्था आणि विजयसिंह यादव विद्यालयानं सहकार्य केलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश तलावामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी सहकार्य केलं। कागल नगरपालिकेनं गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था केली होती। नगरपालिकेचे 150 कर्मचारी मूर्ती विसर्जनाच्या कामामध्ये कार्यरत होते। नदी कॅनॉल परिसरासह नगरपालिकेच्या 10 प्रभागांमध्ये पोलीस तसंच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते। गणेश भक्तांनी मूर्तीदान आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला। गुरुवारी सायंकाळपर्यंत 2000 मूर्ती दान करण्यात आल्या होत्या। निर्माल्य संकलित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। दूधगंगा नदीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती। दरम्यान काही गणेश भक्तांनी दूधगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं। जयसिंगराव तलाव आणि पाझर तलावामध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली होती। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषामध्ये आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पन्हाळा तालुक्यात गुरुवारी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांना गहिवरून आलं होतं। पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये घरगुती गणपती आणि गौरींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं। वारणा नदीवरील काखे आणि चिकुर्डे पुलाजवळ घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं वारणा नदीजवळ पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश मूर्तींचं विसर्जन करता यावं यासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती। ग्रामपंचायतीनं केलेल्या मूर्ती दान करण्याच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला।